आम्ही मान्य जरंगे पाटील 5 दिवस आमरण उपोषण करत होते. अन्न नाही, पाणी नाही, त्यांची तब्येत बिघडली होती. ते आम्हाला सहन झालं नाही. त्याच्यामुळे आम्ही 6 जण मान्य कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवर चाललो होतो. ज्या जरंगे पाटलांच्या मागण्या होत्या त्याच आमच्या मागण्या होत्या. हे सगळे स्वराज्य आदेश काढावा. जे मराठा आंदोलनावर गुन्हे दाखल झाले तर ते गुन्हे त्वरित माघारी घेण्यात यावे. याच्यासाठी आम्ही 12 वाजता कलेक्टर ऑफिसवर चाललो होतो. त्यांना 5 वाजेपर्यंत इंटिमेशन दिली. 5 वाजेपर्यंत आम्हाला कळवावं. आता आम्ही ज्यावेळेस आमचा शेवटचा पर्याय उरला होता त्यावेळेस मान्य कलेक्टर साहेब वरी आले आणि त्यांनी सांगितलं की किंवा आम्हाला मान्य जरंगे पाटलांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं उद्या आपली आंतरवलीमध्ये मिटिंग लागलेली आहे. त्या मिटिंगमध्ये शासनाचे अधिकारी येणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपला निर्णय आपलं जे म्हणणे मागण्या आहेत त्या मार्गी लागल अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळं हे आंदोलन तुम्ही तूर्त स्थगित करावं. ह्यांच्या शब्दामुळं आम्ही आज होणार आमचं आमरण उपोषण आपलं काय आत्मदहन आम्ही थांबवतोय. परंतु जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर मात्र आम्ही गनिमेकमेने आत्मदहन करणार आणि ह्याला जिम्मेदार माननीय एकनाथजीराव शिंदे, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि अजित पवार हे त्याला जिम्मेदार राहतील. त्याच्यामुळं आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या.